भाजप युवा मोर्चाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या आठवड्यात सर्वानुमते निवड केली। त्यानंतर आज कृष्णराज महाडिक यांचं कोल्हापुरात आगमन झालं। दुपारी 3 वाजता रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्या वतीनं कृष्णराज यांचं हृदयस्पर्शी स्वागत करण्यात आलं। फटाक्यांची आतषबाजी करत औक्षणासह मिठाई भरवून कृष्णराज यांचं महाडिक परिवाराकडून स्वागत करण्यात आलं। या छोटेखानी स्वागत कार्यक्रमामुळे महाडिक परिवारामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी राज्यातील भाजप पक्ष संघटनात्मक कार्यकारिणी गेल्या आठवड्यात जाहीर केली। त्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची निवड केली। मान दिलेल्या शब्दांचा, अभिमान युवा नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा आणि जल्लोष कार्यकर्त्यांचा असंच पक्षाच्या या निवडीचं वर्णन करता येईल। कृष्णराज महाडिक यांच्या निवडीनं राज्यातील युवा वर्गात चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या निवडीनंतर गेले आठवडाभर कृष्णराज महाडिक पक्षाच्या कामानिमित्त मुंबईतच थांबून होते। आज त्यांचं कोल्हापुरात आगमन झालं। दुपारी 3 वाजता कृष्णराज यांचं त्यांच्या रुईकर कॉलनी इथल्या निवासस्थानी आगमन होताच कुटुंबीय आनंदित झाले। फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर आई सौ अरुंधती महाडिक, आजी श्रीमती शकुंतला महाडिक, मंगल महाडिक यांच्यासह परिवारानं कृष्णराज यांचं औक्षण केलं। गुलाब पुष्पांचा वर्षाव करत मिठाई भरवून त्यांचं तोंड गोड करण्यात आलं। यावेळी कृष्णराज यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला। कृष्णराज यांना घट्ट आलिंगन देत कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या या स्वागत सोहळ्यानं कृष्णराज महाडिक भारावून गेले होते। त्यानंतर त्यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली। भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून पक्षानं आपल्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे। ही जबाबदारी आपण कृतीतून सिद्ध करून दाखवू असा निर्धार कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवला। मी सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे खरंच मनापासून आभार मानतो। खूप मोठी संधी, खूप मोठं पद, खूप मोठा सन्मान त्यांनी कोल्हापूरचा आणि माझा केलेला आहे, संपूर्ण आमच्या महाडिक परिवाराचा केलेला आहे आणि ह्या जबाबदारीच्या पदावरती मी खूप जबाबदारीने काम करेन। राज्यात 18 ते 28 वयोगटातील युवा वर्गाची संख्या मोठी आहे। या युवा शक्तीला राजकारण, समाजकारणात आपण सक्रिय सहभागी करून घेणार आहे। सुमारे 1 लाख युवा कार्यकर्त्यांना भाजप युवा मोर्चाशी जोडण्याचा आपला संकल्प असून त्यातून एक सक्षम युवा महाराष्ट्राची बांधणी करणार असल्याचा मनोदय कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केलाय। युवा मोर्चाची ही एक अशी टीम आहे जी राज्यातल्या युवकांशी निगडीत कुठल्याही विषयामध्ये हात घालू शकते। मी आता मागच्या 2-3 दिवसात बघतोय संपूर्ण राज्यभरातून मला प्रत्येक जिल्ह्यातून सगळ्या युवक संघटनाच्या फोन कॉल झाले, त्या सगळ्यांशी मी संवाद साधला आणि त्या सगळ्यांकडून ह्या पहिल्या प्राथमिक चर्चेतच त्यांच्याकडनं माहिती घेतली की त्यांचं कामकाज कसं चालू आहे आणि बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीचं जे युथ विंग आहे ते बरंच ॲक्टिव्ह आहे। त्या सगळ्यांनाच मी आता येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा लावून त्यांच्या भेटी घेणार आहे आणि एकंदरीत जसं मी आजपर्यंत समाजकार्य करत आलेलो आहे किंवा मी ज्या ज्या विषयांमध्ये आजपर्यंत काम केलं हे आता काम ॲम्प्लिफाय करून संपूर्ण राज्यभर पसरवण्याचं मी इथून पुढं काम करणार। भारतीय जनता पार्टी हे एक असं पक्ष आहे जे युवा पिढीला खरंच दैनंदिन त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामील करून घेते। आपण इतर पक्ष बघतोय ते फक्त युवकांना पोस्टरबाजीपुरतं वापरतात, परंतु
आपण मीच एक तुमचं उदाहरण तुमच्यासमोर बनलेलो आहे की भाजपने खूप मोठी ताकद माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभा केली आहे आणि त्याबद्दल मी पक्षाचे खरंच आभार मानतो. कारण येणाऱ्या काळात ही संपूर्ण युवा पिढी एकत्र मिळूनच खरा प्रभावशाली प्रत्येक निवडणूक असून दे किंवा प्रत्येक कुठलाही विषय कुठल्याही जिल्हा तर प्रलंबित जरी असेल, जेव्हा युवक उत्साहाने ऊर्जाने कामासाठी बाहेर पडतात तेव्हा त्याला यश चांगल्या पद्धतीने मिळतं. आणि आता माझ्याबरोबर एवढं मोठं पद असताना हे पद फक्त माझं नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवा जनतेचं आहे आणि त्याचा आम्ही योग्य वापर करून घेऊ. येत्या 5 वर्षात युवा वर्गासाठी आपलं सामाजिक व्हिजन मोठं आहे. त्यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत, असंही कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं. ती विजन असं आहे की सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीची जी संघटना आहे ह्या पक्षामध्ये वाढ करायची आहे, ज्याची सुरुवात कालपासूनच झाली. मी मुंबईमध्ये निघाल्यापासून कोल्हापूरला पोचतोपर्यंत अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये माझा स्वागत समारंभ ठेवला होता, ज्या ठिकाणी मी भेट दिली आणि त्या प्रत्येक ठिकाणी जे राजकारणाशी निगडीतच नाही आहेत अशी युवा पिढी मला भेटली. खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर महाडिक कुटुंबियात जे आनंदी वातावरण होतं त्याच आनंदी वातावरणाची प्रचिती आज कृष्णराज महाडिक यांच्या निवडीच्या निमित्तानं आली. कृष्णराज यांच्या निवडीच्या निमित्तानं या आठवणींना श्रीमती शकुंतला महाडिक यांनी उजाळा दिला. मुन्नासाहेब खासदार व्हायचे तेव्हा एकट्या मुन्ना महाडिकसाठी अख्खा महाराष्ट्र जागला. एकही माणूस झोपी गेले नाही. त्यावेळची परिस्थिती खूप ही होती. पण आत्ता ह्याचं आमचं स्वप्नात सुद्धा नव्हतं की हा काहीतरी होईल. हा युथ आयकॉन आहेच, पण एकदम त्याला असं पद मिळाल्यानंतर आम्हाला काय करावं हे सुचेना. आणि तो सगळ्यांचा लाडका म्हणजे सगळ्या युवा वर्गांचा, तो सगळ्यांचा युवा म्हणा वयस्कर म्हणा सबंध महाराष्ट्रात त्याचं युवा सगळं पेरलेलं आहे. ते सगळी त्याला भेटायला उत्सुक आहेत. त्यामुळं आता तो सगळ्यांना भेटणार, याचा त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याला चांगला आशीर्वाद द्यावा. गेल्या 4 महिन्यात राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणावर उतरली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग निवडूनही आलाय. त्यामुळं या युवा वर्गाचं राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं युवा वर्गाचे आयडॉल असणाऱ्या कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजपनं सोपवली आहे, हेच त्यांच्या निवडीवरून सिद्ध होतंय. दरम्यान सायंकाळी 5च्या सुमारास कृष्णराज हे स्वागत रॅलीसाठी छत्रपती ताराराणी चौकाकडे रवाना झाले.